काल संध्याकाळी 7 वाजता आपण या ठिकाणी यात्रा महोत्सवाची आरती करून वाहन मिरवणुकीची आपण सुरुवात केली आणि पावसाने थोडा मध्ये व्यत्यय आणला, पण लोकांचा जो अफाट उत्साह या चिखलीकरांचा मी पहिल्यांदा पाहिला आणि असं वाटलं की पाऊस पडल्यानंतर लोकांचा उत्साह थोडा कमी होईल, पण तसं यत्किंचित न झालंच नाही। पण काय माहिती का की जेव्हा पाऊस पडतो तर तेव्हा लोक आणखी जास्त उत्साहित झाले आणि त्यांनी रात्रभर एकसारखं ओटी भरणाऱ्यांची संख्या सुद्धा तेवढीच, दर्शन घेणाऱ्यांची संख्या सुद्धा तेवढीच। या गोष्टीचा सर्व चिखलीकरांना प्रत्यय आला। रेणुका देवी ही जी यात्रा आहे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजणारी यात्रा, की ज्या ठिकाणी आपल्या नवसाला या ठिकाणी देवी माता पावते असा लोकांचा हा विश्वास, आणि म्हणूनच या यात्रेमध्ये लोक या ठिकाणी येतात। हा अमाप उत्साह आमच्या मंदिर प्रशासनाच्या वतीनं ज्या लोकांनी यामध्ये अन्नदान केलं, भंडारे केले, जी सेवा त्यांच्या मार्फत केली, त्या सर्व सेवेकऱ्यांचे मी मंदिर प्रशासनाच्या वतीनं आभार मानतो। आणि मंदिरामध्ये जे लोक या ठिकाणी दर्शनासाठी आले तर त्या सर्व लोकांच्या सुविधा पुरवण्याची जबाबदारी ही मंदिर प्रशासनाची समजून आम्ही गडबड गोंधळ न होता ज्या लोकांनी आपली या ठिकाणी सेवा दिली असेल मंदिरात, तर त्या लोकांचे सुद्धा आभार मानतो आणि जनतेचे सुद्धा आभार मानतो। कारण खरी ही जनता जनार्दन ही जी सेवा आहे, तर ही सेवा पुरवणारी जी एखादी गोष्ट आपल्या मनात जर आणली तर आपल्याला प्रशासनाला सहकार्य करायचं। मंदिराच्या ज्या गोष्टी यांच्याकडे पोहोचवल्या असतील त्या गोष्टीला त्यांनी भरभरून प्रतिसाद दिला, म्हणून मी चिखलीकरांचे पुनश्च एकदा आभार मानतो। यात्रा भरघोस झाली। धन्यवाद आणि जय माऊली, जय माता दी, जय रेणुका माता। चैत्र शुद्ध पौर्णिमा चिखलीची ग्रामदेवता, हजारो करोडो लोकांचे हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या आई रेणुका मातेचा हा नवरात्र उत्सव या ठिकाणी अत्यंत उत्साहात प्रचंड जोशामध्ये माऊलीचं जे स्वागत चिखलीकरांनी व जिल्ह्याच्या बाहेरून सुद्धा जे भाविक भक्त या ठिकाणी उपस्थित राहिले, त्या सर्व भाविक भक्तांचे मी मंदिर विश्वस्त मंडळाच्या वतीने हार्दिक अभिनंदन तसा आभार व्यक्त करतो। तसेच मंदिर प्रशासन समितीने चिखली नगर परिषद, विद्युत विभाग, पोलीस कर्मचारी, होमगार्ड, चिखलीतील सर्व व्यापारी बंधू, वार्ताहर, पत्रकार, छायांकन करणारे सर्व मंडळी ज्यांनी या उत्सवामध्ये अन्नदान, जलदान सेवा, पाणी पुरवठा, आपापली सेवा ज्याही स्वरूपात अर्पण केली आणि हा उत्सव एक लोकोत्सव किंवा जनउत्सव म्हणून जो साजरा झाला आणि लोकांचा जो प्रचंड उत्साह होता। रात्री पाऊस पडल्यानंतर असं वाटलं होतं की आता मिरवणूक ही थंडावेल किंवा कमी होऊन जाईल, पण त्यानंतर त्याही पेक्षा अत्यंत प्रचंड गर्दीमध्ये हा उत्साह अगदी 24 तास 24/7 हा अखंडपणे चालू आहे। यामध्ये चिखलीच्या लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार सौभाग्यवती श्वेताताई महाले पाटील, तसेच मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांचे स्वीय सहाय्यक श्री विद्याधरजी महाले पाटील यांनी प्रशासकीय बैठक घेऊन सर्व विभागांना सूचना देऊन ही यात्रा सुरळीतपणे, शांतपणे व निर्विघ्नपणे कशी पार पडेल याकडे काटेकोरपणे लक्ष दिलं व योगायोगाने महाले साहेब चिखली भागाचेच रहिवासी असल्यामुळे त्यांनी सुद्धा हा उत्सव आपल्या भागाचा एक लोकोत्सव आहे म्हणून प्रशासनाला सोबत घेऊन व मंदिर विश्वस्त मंडळाला जे सहकार्य केलं त्याबद्दल सर्व जनतेचे, सर्व व्यापारी बंधूंचे, आलेल्या सर्व भाविक भक्तांचे मी चिखली रेणुका देवी मंडळ संस्थान यांच्यातर्फे हार्दिक आभार व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय रेणुका माता।